बातमीपत्रात सविस्तर पाहूया। धक्कादायक बातमीपत्राची सुरुवात करूया। बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या झालेली आहे। क्लासला आलेली तरुणी दुचाकीवरून गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये फुटेज समोर आलंय। तरुणीच्या डोक्यामध्ये तोंडावर गंभीर दुखापत झाली आहे। हत्येनंतर तरुणीला भीमा नदीपात्रामध्ये फेकल्याचं निष्पन्न झालेलं आहे। शिरूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। बेपत्ता झालेल्या तरुणीची हत्या झालेली आहे। क्लासला आलेली तरुणी ही दुचाकीवरून सीसीटीव्ही मध्ये गेल्याचं दृश्य आपण पाहतोय। फुटेज समोर आलेलं आहे। तरुणीच्या डोक्यामध्ये तोंडावर गंभीर दुखापत झालेली आहे आणि हत्येनंतर तरुणीला भीमा नदीपात्रामध्ये फेकल्याचं निष्पन्न झालेलं आहे। शिरूरमधून ही धक्कादायक बातमी समोर येते। तरुणी ही क्लासला गेली आणि क्लासला गेल्यानंतर तिची हत्या झाली आहे। खेड कृषी येथे दिनांक 11 रोजी एक अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी ही क्लाससाठी म्हणून घरातून बाहेर पडली आणि नंतर ती संध्याकाळी घरी आली नाही। यावरून तिच्या पालकांनी तो एक गुन्हा दाखल केला होता। त्यावरून खेड पोस्ट येथे अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये खेड पोस्टेतर्फे तपास चालू होता। त्या तपासामध्ये आज अशी माहिती समजली की त्या खेडच्या बाजूला भीमा नदी आहे, त्या नदी पात्रामध्ये त्या मुलीचा मृतदेह मिळून आला। पुढे चौकशी केली असता यावरून मग आपण आता खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। कालच्या गुन्ह्यामध्ये खुनाचा कलम वाढवण्यात आलेला आहे आणि यामध्ये एक संशयित आरोपी देखील अटक करण्यात आलेला आहे।